नमस्कार मित्रांनो, आज आपण डायबिटीस म्हणजेच मधुमेह याविषयी सविस्तर माहिती घेऊ आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची तेही पाहू। त्यापूर्वी आपला चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढचा व्हिडिओ लगेच पाहायला भेटेल। मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा रक्तातील साखर म्हणजेच ग्लुकोजचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढल्यामुळे होणारा चयापचय आजार आहे। आपण खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर साखरेत होते आणि स्वादुपिंडातून निघणारे इन्शुलिन संप्रेरक या साखरेला शरीरातील पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी पोहोचवते। शरीरात इन्शुलिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही किंवा पेशी त्यांचा योग्य वापर करू शकत नाहीत, तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होतो। मधुमेह कशामुळे होतो, त्याची कारणे काय ते आपण पाहूया। एक, अनुवंशिक। कुटुंबात आई वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना मधुमेह असल्यास इन्शुलिनची कमतरता किंवा प्रतिकार, स्वादुपिंडाने इन्शुलिन तयार न करणे किंवा शरीराने त्याचा वापर न करणे, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत बसून काम करणे आणि शारीरिक हालचाल कमी करणे यामुळेही मधुमेह होऊ शकतो। अयोग्य आहार, जंक फूड, जास्त गोड, तेलकट आणि मैद्याचे पदार्थ खाणे, वाढते वजन आणि मानसिक ताण, अतिवजन विशेषतः पोटाची चरबी आणि सततची मानसिक चिंता। मधुमेहामुळे शरीरावर होणारे परिणाम, त्याची लक्षणे व दुष्परिणाम आपण आता पाहूया। सुरुवातीची लक्षणे, वारंवार लघवीला जावे लागणे, विशेषतः रात्रीच्या वेळेस, खूप तहान व भूक लागणे, अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे आणि सतत थकवा जाणवणे। दीर्घकालीन दुष्परिणाम, जखमा लवकर बऱ्या न होणे आणि संसर्ग म्हणजे इन्फेक्शन वाढणे, डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होणे, धूसर दिसणे, हृदयविकार आणि स्ट्रोकचा पक्षाघात याचा धोका वाढणे, किडनी आणि मज्जासंस्थेचे म्हणजे नसांचे नुकसान होणे। 3, मधुमेहासाठी घरगुती उपाय आता आपण पाहूया। टिप, घरगुती उपाय हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात, परंतु ते डॉक्टरांच्या औषधांना पर्याय नाहीत, हेही आपण लक्षात घ्या। 1, मेथी दाणे, रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला आणि सकाळी ते पाणी पिऊन दाणे चावून खा। 2, कारल्याचा किंवा आवळ्याचा रस, सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा किंवा आवळ्याचा रस घेतल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते। दालचिनी, रोजच्या आहारात किंवा चहामध्ये विना साखर थोडी दालचिनी पावडर वापरणे फायदेशीर ठरते। जांभूळ, जांभळाच्या बियांची पावडर कोमट पाण्याबरोबर घेतल्याने साखरेची पातळी कमी होते। 4, आहाराचे पथ्य, काय खावे आणि काय टाळावे हे मधुमेहासाठी खूप गरजेचे आहे। तर काय खावे ते आपण पाहूया। धान्य, फायबरयुक्त अन्न जसे की ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स आणि ब्राऊन राईस हे आपण धान्यामध्ये घेऊ शकता। भाज्या, मेथी, पालक, दुधी भोपळा, पडवळ, कोबी, फ्लावर यासारख्या पालेभाज्या आणि हिरव्या भाज्या आपण खाव्यात। फळे, सफरचंद, पेरू, पपई, मोसंबी हे मर्यादित प्रमाणात आणि रस न काढता अख्खे फळ खावे। प्रथिने, डाळी, कडधान्ये, मोड आलेले मूग आणि कमी चरबीयुक्त दूध। आता आपण मधुमेह ज्याला झाला त्यांनी काय टाळावे, त्यांच्यासाठी काय वर्ज्य आहे ते पाहूया। गोड पदार्थ, साखर, गूळ, मध, मिठाई, चॉकलेट्स आणि आईस्क्रीम हे खाऊ नये। थंड पेये, पॅक केलेले ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स आणि शरीरासाठी हे घातक आहेत। कार्बोहायड्रेट्सचे अतिप्रमाण, बटाटा, रताळे, साबुदाणा आणि मैद्याचे पदार्थ, ब्रेड, बिस्किटे, व्यसने, अल्कोहोल, दारू आणि धूम्रपान पूर्णपणे बंद करून टाकावे। महत्वाचा सल्ला, साखरेची नियमित तपासणी करा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या आणि रोज किमान 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।